पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुरकुरीत, खमंग, तेलकट आणि तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. तुम्हाला देखील आवडतात का? कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर आज आपण भरपूर लेअर असलेली, अजिबात तेलकट न होणारी आणि ज्यावेळेस आपण ती फ्राय करतो तव्यावर किंवा डायरेक्ट तेलात तळतो त्यावेळेस तिचे पदर न सुटणारी खमंग खुसखुशीत अशी अळूवडी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 10 अळूची पानं घेतलेली आहेत. तर ही जी अळूची पानं आहेत ना ती जांभळ्या रंगाची आहेत. म्हणजे ह्याचं जे देठ आहे ना ते जांभळ्या रंगाचं आहे, डार्क जांभळा रंग. आणि काही काही अळू एकदम हिरव्या रंगाचे सुद्धा असतात त्याचे देठ. ती जर अळू तुम्ही घेतली ना त्याने घशामध्ये जास्त खवखव होते आणि या अळूमध्ये खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे याच पद्धतीचे पान आपल्याला अळूच्या वडीसाठी वापरायचे. आणि बघा त्याचे देठ कट केल्यानंतर जो मागचा जाड शीर असते मागची ती आपण अशा पद्धतीने चाकूने काढून घ्यायची. सर्व अळूचे मी आता अळूच्या पानांचे देठ कट करून मग एकदमच सर्वांचे देठ काढून घेणार आहे. आणि ही जी अळूची पानं आहेत ती आपल्याला स्वच्छ धुवून देखील घ्यायची, कारण यावर खूप कचरा असतो किंवा कधी कधी किडे वगैरे असतात. तर बघा अशा पद्धतीने चाकूने आपण मागचं जे जाड देठ असतं पानाच्या मागचं ते आपण काढायचं आहे. आणि लाटण्याने बाकीच्या ज्या शिरा असतात ना छोट्या किंवा मोठ्या त्या सर्वच अशा लाटून घ्यायच्या. एकदम प्लेन होतात आणि ज्यावेळेस आपण अळूची वडी फोल्ड करतो ना त्यावेळेस ते व्यवस्थित होतं. ज्यावेळेस आपण हे जे शिरा आहे ते तशाच ठेवतो त्यावेळेस अळूची जी वडी आहे त्याचा रोल व्यवस्थित होत नाही. आणि त्यानंतर बघा मिठाच्या पाण्यामध्ये मी अर्धा तास अशीच पानं बुडवून ठेवलेली आहेत. त्याने सर्व घाण त्याची निघते, स्वच्छ होतात एकदम अळूची पानं. आणि थोडेफार जर सुकलेले असले तरीसुद्धा ते एकदम टवटवीत होतात. तर तोपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घ्यायचं. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 1 चमचा जिरं घेतले. ते आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे. इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले आणि त्याच वाटीने मोजून मी इथे 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने अळूची वडी जी आहे ती खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होते. तर इथे मी आता 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. त्यानंतर मी ते अर्धी वाटी चिंचेचा कोळ तयार करून घेतला होता. चिंच आणि गुळाचं हे जे पाणी करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे. त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं ते टाकलेलं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करत त्याचं आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे जे अळूचं पानांचं जे पीठ आहे ते खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे किंवा पातळ देखील करायचं नाही आहे. जास्त पातळ जर पीठ केलं तर ते अळूच्या पानावरून बाहेर येईल, व्यवस्थित बसणार नाही. त्यामुळे बघा या पद्धतीने आपल्याला घट्टसर करायचं आहे. खूप जास्त घट्ट देखील त्याचा गोळा नाही झाला पाहिजे आणि खूप पातळ पण नाही. तर मध्यम स्वरूपाचं मी ते पीठ भिजवून घेतलं. हे जे पीठ आहे ते आता जास्त वेळ आपलं भिजत ठेवायचं नाही आहे, पानं धुवून होईपर्यंतच ठेवायचं आहे. पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर बघा अळूचं जे पान आहे त्याची मागची जी बाजू आहे त्या बाजूवर आपण अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे. तर मी सर्व पानं जे आहे ना एकसारखेच ठेवणार आहे, एकावर एक. कोणी कोणी काय करतं, हे जे पान आहे दुसरं ते उलट्या साईडने ठेवतं किंवा थोडंसं तिरकं ठेवतं. तसं न करता जी आपली पारंपरिक पद्धत आहे, जी आपली आई आजी करत आलेली आहे ज्या पद्धतीने अळूची वडी, तशीच मी आता इथे तुम्हाला करून दाखवणार आहे. एकावर एक पानं आपण ठेवून घ्यायचे आणि बेसनाची एक पातळ लेयर त्यावर तयार झाली पाहिजे असं आपण ते बेसनपीठ त्यावर लावून घ्यायचे. खूप पातळ पण लावायचं नाही किंवा खूप जास्त जाड पण नाही लावायचं. ज्यावेळेस आपण अळूची वडी खातो त्यावेळेस जास्त बेसनपीठ असेल तर आपल्याला बेसनपीठाची जास्त टेस्ट लागते. त्यामुळे आपण खूप जास्त बेसनपीठ देखील त्यावर लावायचं नाही. अळूची जी मेन टेस्ट असते ती देखील आपल्याला खाताना आली पाहिजे. त्यामुळे पातळ लेयर देऊन घ्यायची पानांवर. पण इथे 10 पानं घेतली होती तर मी 5 पानाचा एक रोल आणि दुसऱ्या 5 पानाचा एक रोल असे 2 रोल इथे तयार करून घेणार आहे. तर बघा ही जी अळूवडी आहे ना अशा पद्धतीने आपल्याला गुंडाळून घ्यायची, थोडीशी दाबूनच गुंडाळून घ्यायची. आणि शेवटच्या टोकाला थोडंसं बेसनपीठ लावायचं. कडेने देखील दोन्ही बाजूला थोडंसं बेसनपीठ लावून हा रोल असाच ठेवायचा आणि दुसरा करायला घ्यायचा. तर दोन्ही रोल करून घेतल्यानंतर बघा कढईमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे. त्यावर एक छोटंसं स्टँड ठेवून चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावायचा, जेणेकरून अळूच्या वड्या ज्या आहेत त्या चाळणीला जास्त चिटकणार नाहीत. त्यानंतर आपल्याला वड्या ज्या आहेत त्या 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवर मस्तपैकी वाफवून घ्यायच्या. आणि पूर्ण ज्यावेळेस थंड होतात ना त्याच वेळेस आपल्याला त्या कट करायला घ्यायच्या आहेत. तर हा जो रोल आहे तो पूर्णपणे गार झालेला आहे आणि त्यानंतरच मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. हे जे लेयर्स आहेत ना ते बघा किती सुंदर आहेत, एकसारखे आलेत, भरपूर लेयर आलेले आहेत.
आपण फक्त 5च पानांचा एक रोल केला होता, तरी देखील भरपूर लेयर्स असलेली इथे आळूवडी आपण तयार केलेली आहे. आणि खूप पातळ आपल्याला ही आळूवडी कट करायची नाही किंवा खूप जाड पण नाही करायची. खूप पातळ जर केली तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतील, लेयर्स जे आहेत ते सुटतील. आणि जाड केली तर ती व्यवस्थित फ्राय होणार नाही, नरम होईल आतमध्ये. त्यामुळे थोडीशी मध्यम स्वरूपाचीच आपल्याला आळूवडी कट करायची. आणि मी तव्यावरच फ्राय करून घेत आहे. लोखंडाच्या तव्यावर व्यवस्थित सगळीकडे तेल सोडून घ्यायचं आणि आळूवडी जी आहे ती अशी ठेवून घ्यायची. खूप जास्त देखील वड्या याच्यावर ठेवायच्या नाहीत, फक्त मध्ये जेवढ्या बसतील ना मध्य भागावर तेवढ्याच ठेवलेल्या आहेत. आणि तवा थोडासा मी फिरवून घेते, कारण हा जो लोखंडाचा तवा आहे थोडासा खोलगट आहे. कड्याच्या ज्या वड्या आहेत त्या कच्च्याच राहतात. बघा आता पलटल्यानंतर तुम्हाला समजतील, मधल्या ज्या वड्या आहेत ना त्या फ्राय झालेल्या आहेत आणि कड्याच्या आहेत त्या तशाच आहेत. त्यामुळे थोडासा तवा थोडासा इकडे तिकडे सरकवायचा आणि सर्व वड्या ज्या आहेत ते व्यवस्थित फ्राय करायच्या. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने सगळीकडे तेल सोडून आपण या वड्या ज्या आहेत ना न तळता एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पीसुद्धा बनवू शकतो. वड्या अजिबात तळून घ्यायची गरज नाही. अशा फ्राय करून बघा, खूप छान होतात, चवदार होतात. आणि या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर अशा वड्या इथे तयार झालेल्या आहेत. भरपूर लेयर्स आहेत आणि लेयर्स जे आहेत ना ते अजिबात सुटलेले नाही आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना, चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.